आताची सर्वात मोठी न्यूज, राजकारणात मोठी उलथापालथ होणार। ठाकरे शरद पवार भाजप सोबत जाणार, तर शिंदे अजितदादा बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ। माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे। त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे। देशात जी काही मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील, असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला आहे। बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे। देशात जी काही मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील, असा दावा बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आला आहे। ते पुढे बोलताना म्हणाले की ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत, ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे असणाऱ्या खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य देखील हेच दाखवत आहे। आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे। यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपसाठी संपलेली असून भाजपची मोगलाई नीती आहे, त्यामुळे जो त्यांच्यापासून लांब जातो त्यांना ते कापून टाकतात, हीच भाजपची नीती आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे। राज्यात आलेले सरकारच भ्रष्ट मार्गाने आल्याने येथील मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असं टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत बोलताना जेव्हा मोठे नेते नाराज असतात तेव्हा समजायचे की ते अति खुश असतात आणि जेव्हा ते अति खुश असतात तेव्हा ते खूप नाराज असतात, असा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।